तर या अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिकांना काय मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आजच्या अर्थसंकल्पात काय अपेक्षा याबाबत मुंबईकरांची मतं जाणून घेतली आहेत आमच्या प्रतिनिधींनी। भारताचा अर्थसंकल्प आज सादर होतोय आणि या अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागणार आहे। कारण काय स्वस्त होणार आहे, काय महाग होणार आहे, टॅक्स याशिवाय सोनं चांदी महागलंय, इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संदर्भात सामान्य नागरिकांना काय वाटतंय, त्यांचे मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। अपेक्षा बरेच आहेत पण काय मिळेल असं काय वाटत नाही। आता कित्येक वर्ष आम्ही असं अपेक्षा ठेवून आहोत की बाबा कॉमन माणसाला काहीतरी फरक पडेल ह्याच्यावर। बघूया आता काय देत आहेत त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे, जे साधारण माणसाला कामात येईल। रोजच्या आपल्या ज्या जीवनातल्या गोष्टी आहेत, साखर म्हणा किंवा भाजी म्हणा, ह्या गोष्टी म्हणजे जसं शेअर मार्केट वरती जाते तसं ते त्याप्रमाणे म्हणजे एक्झॅक्ट शब्द नाही वापरता येणार, पण त्याप्रमाणे ते त्यांच्या किमती वाढत आहेत बऱ्यापैकी। ॲक्च्युली टॅक्सेस तर बऱ्यापैकी आतून पण जास्त आहेत। म्हणजे एखादा माणूस, सामान्य माणूस आता बऱ्यापैकी जर पैसे कमवत असेल तर त्याच्याकडले 33% तर हे लोक टॅक्समध्येच काढतात। आणि सोशल सिक्युरिटीच्या नावाने किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात काही गव्हर्नमेंटकडनं तसं काही मिळत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।